हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा देते. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत या माझ्या मनापासून शुभेच्छा. मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप लोक मला सांगत होती की तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ का नाही टाकत, बट आय थिंक प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. अँड आय एम रिअली ग्लॅड दॅट आय एम स्टार्टिंग समथिंग न्यू ऑन दिस व्हेरी ब्युटिफुल डे अँड आय कुडंट बी मोर ग्रेटफुल. कारण आपण कितीही ठरवलं ना तरीसुद्धा तो जे ठरवतो तेच होतं, राईट. आय बिलीव्ह अ लॉट इन दिस आणि मला वाटतं तुमचाही विश्वास असेलच, कारण जितकी लोकं मला फॉलो करतात इंस्टाग्रामवरती त्यातली बहुतेक मंडळी खूप आध्यात्मिक वाटते मला. अँड आय एम रिअली ग्लॅड की इतकी चांगली सोशल मीडिया फॅमिली मला मिळाली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू ऑल ऑफ यू. आणि जसं मी म्हटलं की एकादशीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. बाय द वे, वन मोर एक्साइटिंग थिंग म्हणजे आज एकादशी निमित्त आमच्या विभागात छत्री वाटपाचा कार्यक्रम आहे. दरवर्षी हा कार्यक्रम असतो आणि आज एकादशीसुद्धा आहे. सो इट्स गोन बी रिअली नाईस. सो आपण तिकडेच जातो आहे. लेट्स गो. बाय द वे, छत्री वाटपाला जायच्या आधी मी काढलेली रांगोळी पहा. माझ्या रांगोळीसोबत कुठल्याच वर्षी मी कधी रांगोळी काढली तरी एकही फोटो नाही आहे, एक्सेप्ट फॉर वन पिक्चर दॅट आय हॅड क्लिक लास्ट टाइम. गंमत माहिती आहे, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे असं आपल्याकडे फक्त म्हटलं जातं. पण एरवी एवढीशी जरी गोष्ट झाली ना तरी ही एवढी गर्दी जमा होते. सी, आय थिंक वी मस्ट जस्ट एक्सेप्ट दॅट वी आर रिअली क्युरियस पीपल. And we have reached our destination and I can definitely say that the destination is far better than the journey. सध्या इथे कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू आहे. मला माहीत नाही तुम्हाला आवाज ऐकू येतो आहे की नाही एवढ्या गोंगाटात, पण इथे कोणी खुर्च्या लावतं आहे, कोणी हे मागचे झेंडे पट्टे लावतं आहे, कोणी स्टेजची तयारी करतं आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत. अशा कितीतरी गोष्टी कराव्या लागतात ना एका कार्यक्रमासाठी. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतच नाहीत, पण कसं आहे ना, एखादी गोष्ट दिसली नाही तरीसुद्धा ती पाहता आली पाहिजे. उदाहरणार्थ, देवही आपल्याला दिसत नाही पण तरीही आपण त्याला पाहतोच की. तसेच कुणाचं तरी कष्ट, कुणाच्या तरी भावना ह्या आपल्याला सहज दिसत नसल्यानं तरी आपल्याला त्या पाहता आल्या पाहिजेत. कारण कार्यक्रम घरगुती असो का पब्लिक इव्हेंट, कुणाचं तरी कष्ट त्यात असतातच ना. कार्यक्रमात अनेक खास क्षण अनुभवले आणि एका गोष्टीची अनुभूतीही झाली. आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुख, प्रेम आणि भरभरून दिलेला आशीर्वाद हीच आपल्या कामाची मिळालेली सगळ्यात मोठी पोचपावती असते. बरोबर ना? तो अपने लीड से सिर्फ मुंबई से ही नहीं तो संपूर्ण महाराष्ट्र से सर्वाधिक मतों से विजयी होने वाला सांसद है. व्लॉग वाले चल रहे हैं. आपका फोकस नहीं यार. हाँ, आज everybody is very tired. Oh my God.
अशा पद्धतीने विठ्ठल रखुमाईच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. भरघोस प्रतिसाद मिळाला आणि भरपूर आशीर्वादही. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूच. सी यू.